आज परत मी आपल्या समोर आज आलेल्या साकुरीतल्या त्या स्वयंघोषित पुढाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे त्याने आज जी व्हिडिओ क्लिप दिलेली आहे त्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आज परत करणार आहे. मागच्या क्लिपमध्ये मी सांगितलेलं होतं की हा स्वयंघोषित पुढाऱ्याबद्दल मी इतकं काही बोललो, पण मला वाटलं होतं त्याच्यात काहीतरी सुधारणा होईल, पण त्याच्यात सुधारणा होण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. कारण लातों के भूत बातों से मानते नहीं, आणि या स्वयंघोषित पुढाऱ्याला आता आहे ना काय म्हणजे काय बोलावं हेच समजत नाही. लाज नाही मला, कुणी काही बोला. म्हणजे इतकी कोडगी व्यक्ती अख्ख्या जगामध्ये आम्ही कधीच पाहिली नाही. इतका कोडगा म्हणजे आश्चर्य वाटतं की देवाने याला कसं घडवलेलं असं. राहता तालुक्यामध्ये यांनी परत आपला डोंबाऱ्याचा खेळ काही माकडांना घेऊन चालू केलेला आहे. हा जो स्वयंघोषित साकुरीचा 150 रुपये कोटवाला पुढारी आहे, यांनी हा डोंबाऱ्याचा खेळ परत सुरू केलेला आहे. कारण आता तो कुठल्याही प्रकारच्या सत्तेमध्ये नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला या ठिकाणी स्थान नाही, किंवा कुठल्याही प्रकारची याच्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन राहिलेला नाही, किंवा समाजामध्ये याची प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे. हा त्याला पण अनुभव आहे, पण त्यांनी परत जसा डोंबारी एक खेळ चालू करतो ना, गुडगुडी वाजवतो, लोक जमा करतो, आणि शेवटी जो आपला उद्देश आहे पैसे कमावण्याचा तो चालू करतो, त्याच्यातला हा एक डोंबारी आहे. ज्यावेळेस सत्तेत असताना त्यांनी कधी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या विरोधात कधीच यांनी ओकली नाही, कधीच हा यांच्यावर कधी बोलला नाही. पण आज कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना केवळ विखे पाटलांचे पारंपरिक असणारे विरोधक, सुजयदादांचे तयार झालेले विरोधक यांना खुश करण्यासाठी का मी नगर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे विखे पाटलांच्या विरोधात बोलतो, कशा प्रकारे मी या ठिकाणी यांना तोड देतो, आणि याच्यामधून पुढे काही विरोधकांची सहानुभूती मिळून थोडेसे पैसे लाटण्याचा प्रयत्न याचा परत डोंबाऱ्याच्या खेळावानी चालू झालेला आहे. परंतु विखे पाटलांचे जे विरोधक आहेत त्यांनाही सगळ्यांना माहीत झालेलं आहे की हा डोंबारी किती वेळ हा आपला गुडगुडीचा खेळ चालू ठेवतो. कारण गेल्या 5 वर्ष यांनी जी सत्ता भोगली, एक महिला नगराध्यक्ष असताना हा त्या ठिकाणी सत्तेत होता. सत्तेत असताना हा दादांना यांनी आपल्या सुविद्य पत्नीचे सर्व जे नगरपालिकेच्या संदर्भामधील कामं असतील, मिटिंग असतील, टेंडर असतील, ठेकेदार असतील, या सर्वांचे उद्योग हा पाहायचा. एक आपली महिला भगिनी आमची त्या ठिकाणी नगराध्यक्ष असताना या महिला भगिनीवर याचा विश्वास नव्हता का? त्या महिला भगिनी याची जी पत्नी आहे त्या कामकाज पाहू शकत नव्हता का? महिलेला सरकारने एवढे अधिकार दिलेले असताना यांनी त्या ठिकाणी महिलांच्या अधिकारावर त्या ठिकाणी गदा आणलेली आहे. आणि हा सर्व कारभार पाहत असताना हा सुजयदादांना म्हणतो की सुजयदादा कुठेही सदस्य, ग्रामपंचायत सदस्य नसताना वडिलांचा कारभार पाहतात. याला याची थोडीफार सुद्धा शरम वाटत नाही की आपण सुद्धा आपल्या पत्नीचा व्यवहार किंवा आपल्या नगरपालिका आपण स्वतः त्या ठिकाणी चालवत होतो. बघितलेलं असेल आणि राहतेकरांनी तर समक्ष पाहिलेलंच आहे. यांनी कशा प्रकारे विखे पाटलांसमोर
पैसे कमावण्याच्या हेतूने मी असंच म्हणेल, फक्त त्याचा उद्देश असा होता की विखे पाटलांच्या आपण नगरपालिकेमध्ये आपली पत्नी जरी नगराध्यक्ष असली तर बहुमत हे विखे पाटलांकडे होतं. 2-2.5 वर्षांनी विखे पाटलांनी आपल्यावर 100% अविश्वास आणतील हे त्याला समजलेलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील यांच्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी आपलं कॉम्प्रोमाइज करून त्यांच्याकडे मुंबईला जाऊन काही पुढारी मध्यस्थी घालून त्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी ती सहानुभूती त्या ठिकाणी मिळवली व मी आपल्याबरोबर एकनिष्ठपणे तुम्ही पण भाजपमध्ये आहात, मी पण भाजपमध्ये आहे, आपण दोघं मिळून या ठिकाणी कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडू अशी त्यांनी साहेबांना शब्द दिला. आज याच्याबरोबर त्यामुळं याच्याबरोबर असलेले साहेबांचे सर्व नगरसेवक साहेबांनी त्याला बिनविरोध असा पाठिंबा दिला आणि यांनी त्या ठिकाणी 5 वर्ष सत्ता भोगली. आज हाच डोंबारी साहेबांच्या विरोधात, सुजयदादांच्या विरोधात गरळ ओकत आहे. मी तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये सुद्धा सांगितलं होतं की दादाला भेटण्यासाठी विमानतळ असेल, मुंबई असेल, लोणी असेल किंवा रस्त्यामध्ये कुठं थांबून तो दादांची वाट त्या ठिकाणी पाहत बसायचा हे मी मागच्या क्लिपमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हेवा किंवा दुःख विखे पाटलांबद्दल वाटत नव्हतं. पण आज थोड्याच दिवसामध्ये सत्ता गेल्यामुळं लोकांचं लक्ष आपल्याकडे कशा प्रकारे केंद्रित होईल या दृष्टीने त्यांनी परत हा डोंबाऱ्याचा खेळ या ठिकाणी चालू केलेला आहे. पण हा डोंबाऱ्याचा खेळ आता लोक कुणीही पाहायला गर्दी करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची सहानुभूती याला या ठिकाणी मिळणार नाही. आजच्या क्लिपमध्ये आपण बघितलेलं असेल, म्हणजे इतकी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की तो आपली कामं मार्गी लावण्यासाठी कुठल्या थराला तो जाऊ शकतो हे आपण पाहिलेलंच आहे. त्यांनी साहेबांसमोर 10 वेळेस नतमस्तक झालेला आहे. काही वेळेस साहेबांना घरून तो जेवणाचा डबा सुद्धा विमानतळावर घेऊन गेलेला आहे. त्यावेळेस त्याला साहेबांचे काही दुर्गुण, सुजयदादांचे दुर्गुण त्याला दिसले नाही. सत्ता भोगीत असताना साहेबांच्या माध्यमामधून जो तो निधी आणायचा, साहेबांच्या माध्यमामधून त्यांनी त्याच्या काळामध्ये जे राहता शहरामध्ये कामं केलेत. आज उदाहरणार्थ सगळ्या राहता शहराला माहिती आहे की 27 कोटीची गटार ही मी नगराध्यक्ष असताना त्यावेळेस सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावाच्या सांडपाण्याच्या दृष्टीने ती मंजूर करून आणलेली होती आणि त्या गटरीची अवस्था त्यांनी अशा प्रकारे केली की आपल्या सर्व जनतेला माहित आहे की राहता शहरातील अख्खे रस्ते त्यांनी खराब केले आणि गटरीचे पाईप टाकताना त्या ठिकाणी वास्तविक पाहता 9 इंचाचे पाईप टाकले. 9 इंचाचे पाईप याच्यासाठी टाकले का 9 इंचाच्या पाईपमध्ये आपल्याला जास्त त्या ठिकाणी फायदा होईल आणि जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे मिळतील या दृष्टीने त्यांनी पुण्याचा जो मुत्था कंस्ट्रक्शन कंपनीचा जो त्याचा नातेवाईक आहे त्याच्या नावाने यांनी स्वतः टेंडर त्या ठिकाणी घेतलं. फक्त नामधारी मुत्था यांना दाखवलं. सगळे टेंडरचे जे बिलं निघायचे हे सर्व पैसे त्याच्या एजंटांमार्फत त्याच्या घरी जायचे. हे सर्व जनतेला माहीत झालेलं आहे आणि जनतेने याला ओळखलेलं आहे की 9 इंचाची गटार ही राहता शहरात गल्लोगल्ली खोदून त्यांनी त्या ठिकाणी सर्व रस्ते खराब केले. वास्तविक पाहता जर हा एवढा हुशार स्वतःला समजतो तर नगरपालिकेमध्ये सरकारने जी मंजुरी दिलेली होती त्याच्यावर नगरपालिकेचा एक ठराव घेऊन त्या ठिकाणी ती गटाराची योजना 2 फुटी नळ्या टाकून सुधारित योजना त्या ठिकाणी मंजूर आणू शकत होते. त्यांनी जर साहेबांना सांगितलं असतं ना असं नाही असं करायचं, पण त्याचा उद्देश फक्त त्या गटरीत पैसे कमावण्याचा होता. अख्ख्या गावाचं वाटोळं करून त्यांनी त्या गटरीमध्ये कोट्यावधी रुपयाची माया त्या ठिकाणी गोळा केलेली आहे. आज आपण पाहत आहे की त्यांनी आपल्याच बगल बच्चांना कुणी मुंबईला जाणार असेल, कुणी पुण्याला जाणार असेल,
कुणी नगरला जाणार असेल, कुणी कोपरगावला जाणार असेल, श्रीरामपूरला जाणार असेल, त्यांना फोन करायला, धमकीचे फोन करायला लावायचा याच्या फोनवर. आणि हे फोन, ही रेकॉर्डिंग तो करायचा आणि SP कार्यालयामध्ये जायचा. SP कार्यालयामध्ये जाऊन मला शिर्डी मतदारसंघामध्ये धोका आहे, मला विखे पाटलांपासून धोका आहे, मला कैलास सदाफळेपासून धोका आहे, मला सलीम भाईपासून धोका आहे, अशा खोट्या बातम्या, खोटे रेकॉर्डिंग SP साहेबांना दाखवून त्यांनी जवळजवळ 25 वर्षापासून हे संरक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आज संरक्षण पाहता आपण, जर एका शिपायाला संरक्षणासाठी आपण पाहिलं 50,000 रुपये महिना धरा, 25 वर्षापासून आज याची रक्कम जवळजवळ कोटीच्या घरामध्ये जाते. अशा प्रकारे सरकारी निधीचा यांनी गैरवापर करून खोटं रेकॉर्डिंग दाखवून त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेलं आहे. आम्ही आता चौकशी केलेली असता की याच्यावर राहता नगरपालिकेमध्ये पाठीमागच्या काळामध्ये जवळ 10 ते 15 गुन्हे दाखल झालेले आहेत. आज मी तुम्हाला रेकॉर्डली दाखवू शकतो की या माणसावर, हा माणूस जो स्वतःला साव समजतो ना, हे गुन्हे पहा त्याचे. हे महाराष्ट्र शासनाचं एक पत्र आहे, या पत्रावर त्याचे गुन्हे आहेत. आणि दुसरा एक मुद्दा आहे, दुसरा एक परिपत्रक आहे की 2020 पासून पिपाडावर कुठल्याही प्रकारची कुणी दमदाटी दिल्याचा किंवा कुणी त्याला धमकावल्याचा एकही गुन्हा त्या ठिकाणी नाहीये. तत्कालीन PSI ने, हे पहा याच्यावर तारीख सुद्धा आहे, 19/1/2026 ला जे PI होते त्यांनी एक अहवाल दिलेला आहे की पिपाडाला जे महाराष्ट्र शासनाने संरक्षण दिलेलं आहे आणि त्याचा जो बॉडीगार्ड दिलेला आहे याची कदापिही त्या ठिकाणी गरज नाही, असा अहवाल स्वतः एक सरकारी IPS अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. केवळ सरकारची मुंबईमध्ये जाऊन दिशाभूल करणं आणि आपलं संरक्षण त्या ठिकाणी टिकवणं. संरक्षण याच्यासाठी गोरगरीब लोकांना दम देणे, गोरगरीब लोकांचे प्लॉट काबीज करणे, गरीब. आज तुम्हाला ते भणगेचं मी मागच्या वेळेस उदाहरण दिलेलं होतं, तुम्ही जाऊन पहा ना, 100 वर्षापूर्वीचं त्याच्या आजोबाचं घर आहे, त्या घरामध्ये त्यांनी रात्रीतून पूल लावलं आणि त्या बिचारांना तो दम देऊ राहिला. याच्यासाठी तो पोलीस संरक्षण घेतो. या गोरगरीब लोकांना धमकावण्यासाठी त्यांनी पोलीस संरक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे. याचा मागचा इतिहास जर पाहिला तर आपण इतका घाण आहे की हा राहता शहर हा शांत कसं राहील आणि माझी पोळी कशी भाजल, जातीमध्ये भांडणं लावून यांनी 2 वेळेस सत्ता त्या ठिकाणी मिळवलेली आहे. परंतु आता त्याची जनता इतकी हुशार झालेली आहे, याने किती प्रयत्न करू द्या, किती खोट्या क्लिपा काढू द्या, किती वैतागून बोलू द्या, याचा कुठलाही परिणाम जनतेवर होणार नाही. आणि हा काय सांगतो, माझ्याकडे इतके पुरावे आणि इतकं काही केलेलं आहे आणि मी विखे साहेबांच्या विरोधात मी जर ते पुरावे दाखवलं तर पळता भुई थोडी होईल. अरे तुझ्या विरोधातले जर पुरावे मी जर काढले ना, काही अशा गोष्टी आहे, तू अशा काही ठिकाणी फसवणूक केलेली आहे, अशा लोकांचे प्लॉट तू घेतलेले दमदाटी करून किंवा तुझ्या बॉडीगार्डच्या जीवावर, हे सगळे आम्ही येत्या काळामध्ये काढणारच आहोत. आणि एक ध्यानात ठेव, 25 वर्षापासून जो तू बॉडीगार्ड वापरतो ना, त्या बॉडीगार्डचा सगळा हिशोब मी आता तुझ्या विरोधात मी परत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत. कारण गेल्या वेळेस तू पाहिलेलं असेल, आमचे ॲडव्होकेट प्रवीण गांधी यांनी एक केस तुझ्या विरोधात कोर्टामध्ये, हायकोर्टात तुझ्या बॉडीगार्डच्या विरोधात त्या ठिकाणी लढलेली होती. आणि त्यावेळेस सुद्धा हायकोर्टाचा निकाल प्रवीण गांधी यांच्याकडून लागलेला होता आणि जवळजवळ 6.5 लाख रुपयाचं दंड तुला हायकोर्टाने केलेला आहे. आणि ते पत्र त्यांनी लिफाफ्यामध्ये देता येत नाही म्हणून SP ऑफिसमध्ये आजही ते पत्र त्या ठिकाणी आहे. याचा विसर तुला पडलेला आहे. केवळ तू विखे पाटलांमुळं आज 5 वर्ष तू या राहत्यावर सत्ता गाजवली. तुझ्या जेवढ्या केसेस होत्या विखे पाटलांमार्फत तू काढून घेतल्या. मित्तल मॅडमचा अहवाल तुला कधीच वाचू शकला नसता, कारण मित्तल मॅडमला
तू खोट्या नाट्या तक्रारी करून फसवण्याचा प्रयत्न त्यावेळेस मित्तल मॅडमला तू केलेला होता. मित्तल मॅडमनी जो तुझा अहवाल 9 वेणूपाणी काढलेला आहे, तो अहवाल जर बघितला आणि जर वाचला तर तू आज जेलमध्ये राहिला असता. पण तू केवळ वाचला विखे पाटलांमुळं आणि त्या सर्व गोष्टींचा तू फायदा घेतला आणि तू कुठल्याही पदावर नसताना खाली खुशाल तुझ्या कमेंट्स मध्ये सांगतो भाजप नेते. अरे कोणचा नेता आहे तू? गाव लुटणारा, गोरगरिबांना धमक्या देणारा, सरकारला खोटं बोलून संरक्षण घेणारा आणि ते संरक्षण घेऊन लोकांच्या दारोदारी फिरून दाखवणार का मी फार मोठा पुढारी आहे आणि आता मला काही गरज राहिली. तू मागच्या क्लिप मध्ये म्हणला होता आम्ही फार पुढे निघून गेलो. कुठं पुढे निघून गेला तू? अरे तू जरा शुद्धीवर आहे. तू पुढे निघून गेला नाही. तू आज इतका खड्ड्यामध्ये गेलेला आहे ना, तुला यापुढे कुणीही वाचू शकणार नाही. म्हणून मी परत एकदा सांगतो, लातो के भूत बातों से नहीं मानती. आणि तू जो माझ्या कुटुंबाबद्दल आमच्या व्यवसायाबद्दल जे बोलतो ना तू याद राख. तू मला हे सिद्ध करून दे. माझे कुठं पत्त्याचे क्लब आहेत, कुठं माझा बिंगो आहे, कोणत्या सोमवंशीला आम्ही फसवलेलं आहे. अरे आम्ही मैत्रीमध्ये तुझ्यासारखा घात करीत नाही. तो सोमवंशी हा तुझा कार्यकर्ता होता. तो सोमवंशीची आई ही तुझ्या इथं घरी कामाला होती. ती तुझ्याकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर तू तिला खंडी म्हणून 5 लाख रुपये मागितले का तिथं वकिलाला द्यावं लागतील, मग मी तुझ्या पोराला सोडविल. अरे आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने दिल्लीचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि तू काय लोकांना सांगतो रे? हातवारे करतो काय? हा, एक ध्यानात घे. तुझ्यात जर हिंमत असेल, पोकळ्याचे माझे कॉल काढून दे. माझे 2 नंबरचे धंदे हे तू सिद्ध करून दाखव. आणि जर हे सिद्ध नाही केलं तर तू माझी बदनामी केली म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे. एवढंच मी तुला या निमित्ताने सांगतो. तसेच त्या व्हिडिओमध्ये असं पण देखील म्हणण्यात आलंय की माझ्यावरती हल्ला करण्यासाठी 3 टोळ्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, जे माझ्यावरती हल्ला करणार आहे म्हणून. आता त्याने तसं जर पाहिलं तर आमच्या दृष्टीने हा डोंबारी संपलेला आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, मेलेला साप असतो, मेलेल्या सापावर काट्या कशासाठी टाकायच्या? आणि आम्ही मूळ म्हणजे हा आमच्या दृष्टीने ही संपलेलं व्यक्तिमत्व आहे. याला मारून या सापाला परत आम्ही जिवंत का करावं? कदाचित याच्यावर आम्ही जर काट्या टाकल्या तर जिवंत होईल. म्हणून याला कोणी मारणार नाही. पण हा खोटं अवसान आणून राहिलं, माझ्यावर मारायच्या 3 टोळ्या. अरे तू काय एवढा मोठा बादशाह रुस्तम लागून गेला, तुला 3 टोळ्या लागत आहे? तुला एकच माणूस बाद झाला, तुला कशाला टोळ्या लागतील रे? हा, काहीतरी बोलतो उगाच. आणि लोक तुझ्या व्हिडिओला कमेंट्स टाकतात, त्याला आम्ही सांगतो का तू ह्याच्या कमेंट्स टाक, तू हे कर, तू ते कर? अरे मूळ म्हणजे तुझी लायकी मतदारसंघामध्ये काय तयार झालेली त्या दृष्टीने आज युवक तुला कमेंट्स टाकतात. आणि येऊन काय झालं का माझ्यावर हल्ला? कधी हल्ला करणार आहे तुझ्यावर? कोण हल्ला करणार आहे? मेल्याला साप आम्ही मरूनच देणार आहे. आमच्या लाठीनं त्याला कदापि आम्ही जीवदान त्या ठिकाणी देणार नाही. त्याच्यामुळे तू कितीही म्हणला ना, तुझा बॉडीगार्ड निघू नये यासाठी तू कितीही प्रयत्न करू राहिला आता की माझ्यावर हल्ले होणार आहे, माझ्यावर हे होणार आहे. तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा कोणीही हल्ला करणार नाही आणि तो दिवस कधीच येणार नाही. कारण हल्ला केल्यानंतर तुला इतका आनंद होणार आहे आमचा मार खाण्यामध्ये का तू म्हणशील जायला बरं झालं बरं का, अजून मारा. आणि एखाद्या तू असं पण करू शकतो, स्वतः कोणाला तरी 2-4 जणांना स्वतःला तुला मारायला लावू शकतो किंवा डोकं फोडायला लावू शकतो आणि त्याचे आरोप तू आमच्यावर किंवा सुजयदारांवर किंवा साहेबांवर करू शकतो. याला सुद्धा तू चुकणार नाही. एवढा तू आहे ना निर्दयी माणूस आहे. म्हणून तुला मी सांगतो, तू आहे ना अजिबात घाबरू नको बाबा. तुझ्यावर आम्ही कसल्याही प्रकारचा हल्ला या ठिकाणी करणार नाही. तू जरा निवांत राह, निवांत फिरत जाय. आम्ही तुला मारणार नाही, हे मी तुला गवाही देतो. आम्ही तुला हातही लावणार नाही. सुजय दादांनाही काही पडलं नाही तुझ्यावर, सुंतड उडवण्याच्या दादा साहेबांनाही काही पडलेलं नाही. फक्त तू हाताने मार खाऊन आमच्यावर आरोप करू नको, एवढंच तुला सांगतो.